नवीन वर्षाचं स्वागत आणि सरत्या वर्षाचा निरोप देण्यासाठी मुंबई आणि नवी मुंबई इथून नागरिक सकाळीच मोठ्या प्रमाणात लोणावळा, खंडाळा, सातारा, कोल्हापूर आणि महाबळेश्वर या पर्यटन स्थळांकडे रवाना झाल्यामुळे महामार्गावर सकाळीच वाहनांच्या मोठ्या रांगा बघायला मिळाल्या। वाहतूक पूर्णपणे ठप्प नसली तरी वाहनांची संख्या वाढल्यानं महामार्गावर वाहने संथ गतीने पुढे सरकतायत। घाट विभागात काही ठिकाणी वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली असून ती टाळण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांकडून सकाळपासूनच वाहतूक नियंत्रणाचं काम सुरू आहे। लोणावळा आणि आजूबाजूचा परिसर, मावळ तालुक्यातील लेण्या आणि पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचा ओघ वाढत असल्यानं 31 डिसेंबरला या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता पर्यटन व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आता मुंबई पुण्यावरून नागरिकांचा ओघ लोणावळ्याकडे वाढू लागलाय। 31 डिसेंबरच्या सकाळी जर का आपण पाहिलं तर महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला भेटते। अगदी सकाळपासूनच लोक मुंबईकडून पुण्याकडे, साताऱ्याकडे, महाबळेश्वरला जाण्यासाठी अशा प्रकारे महामार्गावरती वाहनांची संख्या वाढताना आपल्याला पाहायला भेटते। पोलीस देखील महामार्गावरची ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला भेटतात। आपण जर का पाहिलं तर आपण आता खंडाळा घाटामध्ये आहोत, ज्या ठिकाणी सकाळीच लोणावळ्याकडे येणाऱ्या नागरिकांची, पर्यटकांची संख्या वाढताना पाहायला भेटते। वाहनांचा वेग अत्यंत मंदावला असून सकाळीच अशा प्रकारची गर्दी झाल्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यामध्ये पवना धरणाकडे, तुंग तिकोना किल्ले किंवा बेडसे लेणी आहेत अशा पर्यटक ठिकाणी आज संध्याकाळी नागरिकांची रिंग लागत असं व्यावसायिक असतील, व्यापारी असतील किंवा नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। LS मराठीसाठी सचिन शिंदे, लोणावळा, मावळ।